मयत मुलीचं नाव चंद्रिका चौधरी होतं। तिनं नीट परीक्षेत 478 गुण मिळवले होते, त्यामुळे तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकली असती। तिला पुढील शिक्षण घ्यायचं होतं आणि स्वतंत्रपणे जगायचं होतं, पण तिच्या शेतकरी कुटुंबाला हे आवडलं नाही। पोलिसांनी सांगितले की चंद्रिकाचे वडील सेंधा आणि काका शिवराम यांनी 25 जून रोजी हे कृत्य केलं। त्यांनी चंद्रिकाला दुपट्ट्यानं गळा दाबून मारलं। त्यानंतर त्यांनी घाईगडबडीत तिचे अंतिम संस्कार उरकले। शिवरामनं गावकऱ्यांना सांगितलं की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी काका शिवरामला अटक केली आहे, तर बाप सेंधा अजून फरार आहे। चंद्रिकाचा 23 वर्षीय प्रियकर हरेश चौधरी यानं सांगितले की शिवराम काही कॉलेजमध्ये गेला होता। त्यानं तिथं मुलींना एकत्र शिकताना पाहिलं। त्यानं चंद्रिकांच्या वडिलांना सांगितलं की तिला तिथं पाठवू नका, ती कुणाच्या तरी प्रेमात पडेल आणि त्याच्याशी लग्न करेल। त्यांनी तिचा फोन घेतला, तिला सोशल मीडियापासून दूर ठेवलं आणि तिला फक्त घरकाम करायला लावलं। गुजरात उच्च न्यायालयात हरेशनं चंद्रिका बेपत्ता असल्याची याचिका दाखल केली होती, त्यामुळे हे पूर्वनियोजित हत्याकांड उघडकीस आलं। चंद्रिका आणि हरेश फेब्रुवारी महिन्यात भेटले होते। पोलिसांनी सांगितलं की चंद्रिकाच्या कुटुंबियांनी घाईघाईत चंद्रिकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं घोषित केलं। त्यांनी शवविच्छेदन न करता लगेचच तिच्यावर अंत्यसंस्कार केले। FIR नुसार चंद्रिकानं तिच्या वडिलांकडून शेवटचे शब्द ऐकले, दूध घे आणि व्यवस्थित आराम कर, शांत झोप। हरेशनं सांगितलं की चंद्रिकाच्या हत्येच्या 2 आठवड्यापूर्वी त्यांनी लिव्ह इन करार केला होता। चंद्रिका आणि हरेश लिव्ह इन मध्ये राहत असल्याचं तिच्या कुटुंबियांना समजलं, त्यामुळे त्यांनी तिला जूनच्या शेवटच्या आठवड्यात जबरदस्तीनं तिच्या गावी परत आणले। हरेश म्हणाला, तिला डॉक्टर व्हायचं होतं, पण कोणालाही आम्ही त्रास देत नव्हतो, आम्हाला फक्त शांतपणे जगायचं होतं।